द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या वतीने संविधान दिन साजरा। द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आज 26 नोव्हेंबर रोजी 76वा संविधान दिन साजरा करण्यात आला। नांदुरा शहरातील मोतीपुरा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहाजवळ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। भारतीय बौद्ध महासभा तालुका अध्यक्ष संजय सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमाची सुरुवात सर्वप्रथम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व भारतीय संविधानाची प्रत यांचे पूजन करून त्रिशरण पंचशिलाने करण्यात आली। त्यानंतर भारतीय संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले। यानंतर निरंजन तायडे यांनी प्रास्ताविक सादर केले। यावेळी साहेबराव जवळे, प्राध्यापक गजानन विरकर, अनिल जवरे, काळवीट सर, जी.एन. ब्राह्मणे, पी.डी. सरदार, भीमरावजी तायडे, संजय सपकाळ यांनी आपले विचार व्यक्त केले। कार्यक्रमानंतर उपस्थितांना संविधान प्रत वाटप करण्यात आले। यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी, समता सैनिक दल तथा शेकडो संविधान प्रेमी उपस्थित होते। वादळ चालू आहे तेव्हा संविधान बदलणं आहे, परंतु त्या लोकांची एक टेक्निक आहे साहेब, लक्षात घ्यासारखी का संविधानाच्या ढाच्याला प्रत्यक्ष हात न लावता संविधान बदलणं चालू आहे। त्याचं उदाहरण म्हणजे खाजगीकरण केलं म्हणजे तुमचं आरक्षण संपलं। शिक्षणाचं खाजगीकरण केलं, तुमच्या मुलांचं आरक्षण संपलं। आता पहा कितीतरी मराठी शाळा आपल्या महाराष्ट्रात देशाच्या विविध भागात बंद झालेल्या आहेत। उद्देश काय आहे का बहुजनाची मुलं शिकली नाही पाहिजे, बहुजनाची मुलं शिकून मोठे झाले नाही पाहिजे। कारण की तुम्ही जर शिकले, तुमचे मुलं जर शिकले तर ते सरकारला प्रश्न विचारतील। म्हणून या सरकारचं धोरण असं आहे का बा एक घटना तर बदलायची नाही, पण तिच्या विसंगत काम करायचं, घटनेच्या विरुद्ध काम करायचं। घटनेला आपल्याला अधिकार दिलेला आहे, 6 ते 14 वयाच्या मुलाला शाळेत टाकलं पाहिजे आणि शिक्षणाचा जो मूलभूत अधिकार आहे हा आपल्याला घटनेनं दिलेला आहे। पण आपण काय करून राहिलो, शासन काय करून राहिलं, सरकारी शाळा बंद पडून राहिलो आणि प्रायव्हेट शाळा तुम्ही जा, KG1 KG2च्या मुलांची फी जर पाहिजे नांदल्या तर 30,000 40,000 रुपये। एक सर्वसाधारण मजुरी करणारा व्यक्ती तो वर्षाचे 30,000 आणि 40,000 रुपये कुठून देणार आहे? म्हणजे तुमचा मुलगा शिकणार नाही आणि मुलगा शिकणार नाही म्हणजे पर्यायानं त्याला नोकरी लागणार नाही किंवा तो चांगल्या उच्च पद्धतीचं जीवन जगू शकणार नाही। शेवटी त्याला जे आपले पूर्वीचे जे कामं होते तेच कामं करावं लागतील। अशा पद्धतीने हे सरकार घटना न बदलवता आपलं कार्य करून राहिलं। राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन